नमस्कार मित्रांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. यशने जागेवर पकडले असतं की यमुनाच्या कपाटामध्ये फराळाचे डब्बे. त्याच्या लक्षात येतं सगळा काही प्लॅन हिचा होता आणि हिने मुद्दाम कावेरीला त्रास देण्यासाठी सगळं काही केलं. आता जेव्हा यमुना समोर उभी असते तेव्हा ती म्हणते, हे बघ. तेव्हा तो मुलांना आधी बाहेर काढून देतो आणि मग बोलायला लागतो, तू जे केलं ते खूप भयानक आणि वाईट आहे. हे मला अजिबात आवडलेलं नाहीये. तुला माहितीये का, मी हे सगळं दादासाठी केलं. दादाने खूप काही सहन केलंय, खूप काही भोगलंय. त्याला पूजेचा मान मिळावा म्हणून सगळा काही खटाटोप केला मी. तू डायरेक्ट विचारलं असतं तरीही झालं असतं, तरीही आम्ही होकार दिला असता. एवढा कुटाणा किंवा एवढं कारस्थान करण्याची काही गरज नव्हती. आणि तू मुद्दाम करते कावेरीला त्रास देण्यासाठी हे मला माहितीये. नव्याने सांगण्याची गरज नाहीये यामिती. आणि दादाचं म्हटली तर सांगितलं असतं तर आम्ही ऐकलं असतं, हेही तुला माहितीये. तू उगाच काहीही कारण सांगू नको प्लीज. तरीही ती इमोशनल करते आणि यशला काही काही सांगून बिचारा यश आता शांत झालेला असतो. दादाचं नाव घेतलं म्हणजे तो आपोआप पागळतो. दादाने खूप काही भोगलंय, खूप काही सहन केलंय. आता थोडा तरी आनंद हवाणार आहे त्याच्या आयुष्यात म्हणून केलं. दादाच्या बायकोला पूजेचा मान मिळावा म्हणून सगळं काही केलंय. यश आता शांत बसलेला असतो. यशला कळालेलं असतं की सगळं काही हिनेच केलंय. आणि प्लीज तू आईला जर सांगितलं तर पूजेच्या दिवशी ती मला घराच्या बाहेर काढेल. प्लीज तमाशा नको सांगू ना. का कावेरीवर अन्याय झाला तो चालला आणि तुला घराच्या बाहेर काढणारी एवढी भीती वाटतीये का? मग वागायच्या आधी कळायला हवंय ना तुला हे. इकडे आता कावेरीला साडी द्यायची असते, ती मानाची पूजेला नेसून त्याने त्या साडीवर पूजा करायची असती. म्हणून आता मा औक्षणाचं ताट वगैरे घेऊन ती साडी वगैरे घेऊन आलेली असते आणि आता कावेरीला आवाज दिलेला असतो. कावेरीला पाटावर बसवतात आणि जेव्हा औक्षण करायचं असतं तेव्हा तिच्या पूर्ण चेहऱ्याला रॅशेस आलेले असतात. मा म्हणते, कावेरी हे काय झालंय ग? काय झालंय काय माहित नाही. तेवढ्यात काय पौर्णिमा येते आणि अगदी जवळून बघते ह्या कावेरीला. अरे बापरे वहिनी, बहुतेक ह्या हिला कांजण्या आल्यात. वहिनी लांब व्हा. हिच्यापासून लांब राहा बरं. हिच्या जवळ जाण्याची काही गरज नाहीये. आणि हो, हिला तर पूजा करताच येणार नाहीये. ही कशी पूजा करणार? हिला कांजण्या आल्यात. आता मात्र अमृताला जे हवं ते परफेक्ट असं झालेलं असतं. यांचा आरडाओरडा गोंधळ चाललेलाच असतो. तेवढ्यात काय यश येतो आणि त्याला कावेरीशी बोलायचं असतं. तिच्या खांद्यावर हात ठेवायला लागतो. मा म्हणते, यश दूर राहा. हिला काहीतरी झालंय आणि तिचं तुला इन्फेक्शन होऊ नये म्हणून तू जरा तिच्यापासून लांब राहा. मा असं काही नसतं, आत्ता बरी होती कावेरी, आत्ता कसं काय व्हायला लागले? अरे तिला कसले तरी रॅशेस वगैरे आल्या, पण आम्हाला असं वाटतंय की कदाचित त्या कांजणे असतील. तेव्हा यश प्लीज तिच्यापासून जरा लांब होतोस का? आणि मी सांगते लांब हो प्लीज. आता मा ओरडते, पौर्णिमा ओरडते आणि यशला कावेरीपासून लांब बसायला किंवा लांब व्हायला सांगतात. तिच्या अंगाला हात लावू नको किंवा तिच्या जवळही जाऊ नको. आता मात्र अमृताने जे सगळं काही प्लॅनिंग केलं ते परफेक्ट असं झालेलं असतं. मा आता शेवटी कावेरीला उठायला लावते आणि अमृताला पूजेचा मान देते. तू बस, तुला मानाची साडी देते, ती साडी नेसायची आणि पूजेला यायचं. कावेरीला इतकं वाईट वाटलेलं असतं. बिचारीने दोनदा स्वयंपाक बनवला, प्रामाणिकपणे अमृताने बाहेरून विकत आणला, तरीही असा कुठचा न्याय की मान मिळतोय तो अमृताला. बिचाऱ्या कावेरीवर खूप असा अन्याय होत असतो. यश फक्त तिथे उभा राहून बघत असतो. त्यालाही खूप वाईट वाटतं. पौर्णिमाला आनंद झालेला असतो. ती अगदी हसत असते आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसत असतो की कावेरीने पूजा करू नये असं पौर्णिमाला वाटत होतं. यमुनालाही तेच वाटत होतं. अमृता तर काय सारखी हसत असते. त्यांनी जो प्लॅन केलेला असतो अगदी परफेक्ट असं त्यांचा झालेला असतो. फक्त बिचाऱ्या विद्याला वाईट वाटलेलं असतं की एवढी काय खटाटोप केला कावेरीने आणि तिला पूजेचा मान मिळाला नाही. खूप अशी नाराज झालेली असते. तिच्या चेहऱ्यावरचं हसूच गायब झालेलं असतं. अगदी नाराज होऊन तिथे उभं राहते. मग आता औक्षण वगैरे करते आणि साडी देणार असते अमृताला. यश आणि कावेरी लांब उभा राहून बघत असतात. साडी मिळाल्यावर लगेच अमृता कावेरीकडे बघते आणि अशी मान हलवते की बघ, मी जे हवंय ते मिळवलं आणि तुला लांब उभं केलं. खरंच बिचारे कावेरीने एवढे प्रयत्न करून तिला साडी मिळालेली नसते म्हणजे पूजेचा मानच मिळालेला नसतो. अमृताला मात्र खूप आनंद झालेला असतो. कपटीपणा करून सुद्धा ती जिंकलेली असते. कावेरी आता खिडकीत उभी असते आणि बाहेरची सगळी काही फटाके, लाइटिंग वगैरे सगळं काही झगमगाट बघत असते आणि तिला खूप वाईट वाटतं. पहिली दिवाळी आमची आणि यशला आणि मला एकत्र साजरी करता येत नाहीये. बिचारा यशला किती वाईट वाटत असेल म्हणून हिला इतकं वाईट वाटतं आणि ही रडायला लागलेली असते किंवा तिच्या डोळ्यात पाणी येतं. तेवढ्यात काय कोणीतरी दरवाजा वाजवतं. ही भटकन स्वतःला सावरते आणि डोक्यावर ओढणी घेते. ती म्हणते, विद्याताई मी औषधं घेतले, झोपेन आता, काही काळजी करू नका. रडत असते आणि रडतीये हे कुणाला बघू नये म्हणजे विद्याने बघू नये, वाईट वाटू नये म्हणून ती आतमधून सांगते. दरवाजा काही उघडत नाही.
तरीही दरवाजा सारखा वाजतच असतो. कावेरी म्हणते, कोण आहे? कावेरी, मी यश आहे, दरवाजा उघडा. कावेरी म्हणते, यश मी बरी आहे, आपण उद्या बोलू, आत्ता सध्या मला काही बोलायचं नाहीये. यश म्हणतो, मला आत्ताच बोलायचंय, मी उद्या येणार नाही, मला आत्ताच बोलायचंय. यशही हट्टी असतो, तो काय जायला तयारच नसतो. मला कांजण्या आल्यात, खूप वाईट अशी अवस्था झालीये माझी, प्लीज तुम्ही आतमध्ये येऊ नका, मी खूप वाईट दिसतीये, प्लीज तुम्ही आतमध्ये येऊ नका. यश, मी तुमच्या समोर येऊ शकत नाही किंवा तुम्हाला चेहरा दाखवू शकत नाही, खूप विचित्र अशी दिसतीये. कावेरी, तुम्ही विचित्र अशा दिसूच शकत नाही, तुम्ही दरवाजा उघडता का, मला आत यायचंय. शेवटी आता कावेरीने दरवाजा उघडलेला असतो आणि यशच्या समोर ती उभी असते, अगदी खाली मान घालून, कारण यशला तिचं हे तोंड तिला दाखवायचं नसतं. मी खूप विचित्र दिसतीये आणि वाईट दिसतीये, प्लीज मला बघू नका. यश अगदी जवळ जवळ चाललेला असतो कावेरीच्या. कावेरी म्हणते, इथून निघून जा, तुम्हालाही कांजण्या येतील, मग तुम्हालाही पूजा करता येणार नाही, प्लीज इथून तुम्ही निघून जा. यश काय ऐकायला तयार नसतो, अगदी जवळ 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 येत असतो आणि ती म्हणते इथून निघून जा, तरी काय यश निघायला किंवा तिथून जायला तयारच नसतो. यशने हातामध्ये दिवा आणलेला असतो, अगदी कावेरीच्या चेहऱ्याजवळ धरतो आणि दोघांची नजर एक झालेली असते, एकमेकांकडे बघण्यात अगदी मग्न झालेले असतात. खूप प्रेमाने, आपुलकीने, जिव्हाळ्याने ते एकमेकाला बघत असतात. यशच्या डोळ्यात स्पष्ट अशी काळजी दिसत असते कावेरीबद्दल आणि त्याला वाईटही वाटत असतं की सगळे काही आनंदामध्ये सण साजरा करताय आणि बिचारी कावेरी अंधार करून खोलीमध्ये बसलीये. त्याला खूप असं वाईट वाटत असतं, त्यामुळे तिला एकटी सोडायची नाही म्हणून तिच्याजवळ तो आलेला असतो. तिने काय जो चेहरा झाकलेला असतो यश ते काढतो आणि तिला म्हणतो, काही झाकण्याची गरज नाहीये चेहरा, हा काही गुन्हा नाहीये तुम्हाला कांजण्या आल्या म्हणजे. यश म्हणतो, हे डाग सुद्धा तुमचं सौंदर्य लपू शकत नाहीये, तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. खूप आनंदाने दिवाळीच्या तिला शुभेच्छा देत असतो आणि तिच्या पुढे असा दिवा पकडलेला असतो. कावेरी आता त्याच्याजवळून लांब चाललेली असते. यश पटकन तिचा हात पकडतो आणि तिला तिथेच थांबायला लावतो. माझ्यापासून लांब पळण्याची काही गरज नाही आणि मला काही होत नाहीये कांजण्या वगैरे. म्हणते की कावेरी म्हणते, इथून निघून जा, माझा आल्या तर अवघड व्हायचं आणि सण आहे ना, सणाच्या दिवशी उगाच वाद नको. मी इथून कुठेही जाणार नाही, तुमच्या सोबतच दिवाळी करणार म्हणजे करणार. यशला आता बिचारी कावेरी खूप समजावून सांगत असते, तरीही तो ऐकत नाही. आता त्याला ढकलून देते, तेवढ्यात काय समोर मा आलेली असते. आता मला असं वाटतं की कावेरी आणि यश एकत्रच होते. मा आता चिडते आणि रागाने बघायला लागलेली असते हे यशकडे. मा म्हणते, यश तुला सांगितलं होतं ना तिच्या खोलीत जायचं नाही, मग तू का आला? यश म्हणतो, हा दिवा ठेवायला आला होता. अरे काय? आणि कावेरी, तुला तुझ्या नवऱ्याची काळजी नाही का ग? याला का सांगितलं नाही आतमध्ये येऊ नको? मुळात तू दरवाजाच का उघडला? तुला कळत नाही, तुझ्यामुळे याला जर कांजण्या झाल्या तर किती अवघड होऊन बसणार. मा, यामध्ये कावेरीची काहीच चूक नाहीये, मीच हट्ट केला आणि दरवाजा उघडायला लागला. काळजी करू नको, काही एक होणार नाहीये, मला काहीही होत नाही. मा, काळजी करू नको, यांना मी स्पर्शही केलेला नाही, अगदी लांब उभा राहून त्यांच्याशी बोलत होतो, मला काही एक होणार नाही. उगाच टेन्शन घेऊ नको बरं मातू, तुझ्या चेहऱ्यावर टेन्शन अजिबात चांगलं दिसत नाही. कावेरीसाठी जेवण आणलेलं असतं माने. कावेरीच्या डोळ्यातच पाणी येतं की एवढं सगळं असताना ही मा किती काळजी करतात. इकडे आता अनुष्का आता रडत असते आणि आईला म्हणते की मला नवीन ड्रेस हवाय, सगळ्या फ्रेंड्सकडे नवीन ड्रेस आहे, फक्त माझ्याकडे नवीन ड्रेस नाहीये, प्लीज मला दे ना नवीन ड्रेस. अमृता काकूकडे जाऊन पैसे माग की, तिला म्हण की नवीन ड्रेस घ्यायचा आहे अनुष्काला, प्लीज. अरे बाळा, बर्थडेचा ड्रेसही नवीन आहे ना, इतका मोठा परीसारखा सुंदर ड्रेस, तो ड्रेस घालून आपण दिवाळी करूया. नाही, नवीन नाही येतो, मला दुकानातून आणलेला नवा कोरा ड्रेस हवाय. तू जा आणि अमृता काकीकडून पैसे आण आणि आपण ड्रेस आणूया. तेवढ्यात काय अमृता आलेली असते आणि विद्याच्या समोर उभी राहते. कसं आहे ना विद्या, तुला माहेरी फराळ पाठवायचा असेल, तो फराळ कुठला पाठवायचा? जो कावेरीने बनवलाय तो पाठवायचा. मी बनवलेला चांगल्या क्वालिटीचा फराळ आहे, तो तुझ्या माहेरी जाणार नाही, कळतंय का तुला? तेवढ्यात काय पटकन ही अनुष्का अमृताच्या जवळ जाते आणि तिला अगदी घट्ट अशी मिठी मारते आणि म्हणते, मला नवीन ड्रेस हवाय, प्लीज पैसे दे ना ग. अमृता तिला दूर लोटते आणि म्हणते, काय ग सणासुदीची कटकट कटकट, चल हट बाजूला. विद्या आता उठते आणि डायरेक्ट एकेरी नावाने म्हणते, अमृता, माझ्या मुलीशी नीट बोलायचं, नाही तर माझ्याशी गाठे. आणि चल, तुला एवढा त्रास होतोय ना रडण्याचा, तर खोलीच्या बाहेर लगेच व्हायचं, लगेच निघून जायचं इथून. ते बाळा रडू नको, या दिवाळीत नवीन ड्रेस घेऊ शकत नाही, कारण आपल्या बाबांना एवढा पगारच नाहीये. एवढ्याशा पगारात बाबा काय काय करणार? त्या स्वतःला सावरते, डोळे पुसते आणि म्हणते, हे बघ, हिच्या ड्रेसचं काय करायचं आम्ही बघून घेऊ, तू अजिबात काळजी करू नको, तू इथून निघ लगेच. आणि हो, राहिला प्रश्न फराळाचा, माझे आई बाबा या फराळावर बसले नाही, त्यांचं ते करतील ऍडजस्ट. तू फराळ दिला नाही तर ते काय खाणारच नाही असं होणार नाही. त्यामुळे अमृता इथून एका मिनिटाच्या आत निघायचा, माझ्या डोकं सटकायच्या आधी लगेच रूमच्या बाहेर व्हायचं. अगदी निर्लज्ज अशी अमृता असते, तिला काहीही लाज वगैरे वाटत नाही
आणि हसत हसत तिथून निघून जाते. विद्याला मात्र खूप असं वाईट वाटलेलं असतं की तिची मुलगीही रडतीये आणि फराळावरून किंमत केलेली असते. विद्या आता स्वतःला सावरते आणि एकदम नॉर्मल अशी अनुला म्हणते, अनु बाळा जवळ ये, तुझ्या अंगावर उद्या नवीन ड्रेस असेल, अजिबात काळजी करायची नाही आणि रडायचं वगैरे तर अजिबात नाही आणि नाराज राहू नको. दिवाळीचा सण आहे ना बाळा, आनंदी राहा. जा बरं बाहेर पार्थ सोबत खेळायला जा. तुझ्या बाबांचा पगार कमी असेल, आमचं तुझ्यावर असणारं प्रेम खूप मोठं आहे. अनुष्का सुद्धा काही लहान नसते, तिलाही कळतं. ती पटकन अशी घट्ट मिठी मारते विद्याला आणि दोघी एकमेकींच्या गळ्यात पडून आता रडायला लागलेले असतात. इकडे आता कावेरीला खूप असं टेन्शन आलेलं असतं की माझा इतका घाणेरडा चेहरा, हा चेहरा, अशा चेहऱ्याने यश माझ्यासमोर उभं राहील तर हे मला आवडणार नाही. त्याला कधीच माझ्यासमोर उभं राहू देणार नाही. आता बिचारी कावेरीला टेन्शन आलेलं असतं आणि टॉवेलनी तोंड पुसलं आणि लगेच या कांजण्या आल्या. तिला सगळा काही प्रकार आता आठवायला लागलेला असतो. कावेरी म्हणते, काहीही असू दे, काहीही होऊ दे, पहिली दिवाळी आहे आणि यशच्या लक्षात राहील अशीच मला ती साजरी करायची. मी हार मानणार नाही आणि उद्यापर्यंत बरी होण्याचा नक्कीच प्रयत्न करणार, कारण दिवाळी मला यश सोबत साजरी करायची आहे आणि ती यशच्या लक्षात राहील कायम अशीच काही ती साजरी करायची. कावेरी आता आरशासमोर उभी असते. चंदनाचा लेप वगैरे तिने तयार केलेला असतो. ती म्हणते, कांजिण्या लहानपणी येऊन गेल्यात, आत्ता येण्याचा प्रश्नच नाही. हे जे काय आहे ते सकाळपर्यंत बरं झालं पाहिजे कुठल्याही परिस्थितीत, आणि हो मला ते बरं करायचंय. कावेरी एखादी गोष्ट ठरवते आणि ती होत नाही असं होतच नाही. तिने ठरवलंय म्हटल्यावर ती सक्सेस करून दाखवणार, यात काही शंकाच नाही. ती म्हणते, कांजण्या वगैरे हे तर नाहीच आहे आणि हे जे काय असेल ते सकाळपर्यंत मला बरं करायचंय, कारण मला यश सोबत धनक्यात अशी दिवाळी साजरी करायची. आमची पहिली दिवाळी आणि ती मला यश सोबत साजरी करायची म्हणजे करायचीच आहे. अगदी काहीही झालं तरी. आरशाच्या समोर उभं राहून स्वतःला अगदी हिमतीने अशी कावेरी बोलत असते. कावेरी हरणाऱ्यातली किंवा हिंमत हरून रडत बसणाऱ्यातली नसते. ती म्हणते, एक रात्र आहे माझ्याकडे, एका रात्रीतून काहीही घडू शकतं आणि हे रॅशेस जायला काहीच हरकत नाहीये. असे काय प्रयत्न करील की हे रॅशेस नक्कीच जाणार. चंदनाचा लेप वगैरे लावत असते. ते थंड झालं की ऑटोमॅटिक ते सगळं काही तोंडावर रॅशेस आली ते निघून जाणार. आता होईल तेवढा प्रयोग ती करत असते, कारण तिला आयुर्वेदिक सगळं काही माहिती असतं आणि बरोबर आयुर्वेदाचा वापर करून तिला माहिती असतं मी सकाळपर्यंत क्लिअर होणार, यात काही शंकाच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी मा अगदी व्यवस्थित अशी तयार झालेली असते आणि आता बाबांना बोलवायला चाललेली असते रूम मध्ये. तिच्या लक्षात येत नाही, नेहमीप्रमाणे किंवा सवयीप्रमाणे ती लगेच बाबांकडे चाललेली असते. नंतर लक्षात येतं, अरे यश ते बाहेरच येऊ शकत नाही का रे, आणि मा आता रडायला लागलेली असते. यश म्हणतो, मा काय इमोशनल होतीये तू, पुढच्या वर्षी बाबा क्लिअर होणार, मग डबल दिवाळी घे की बाबांकडून. कसं आहे ना यश, त्यांना दिवाळी म्हटली की अंगात असा उत्साह संचारतो. काय करू आणि काय नाही अशी तुझ्या बाबांची अवस्था होते. इतकं काय त्यांना आनंद आणि इतका काय उत्साह असतो दिवाळीचा, काहीतरी वेगळाच. फराळ करायचं, तुम्हाला कपडे आणायचे, फटाके आणायचे, हे आणायचं ते आणायचं, सगळी काही तयारी अगदी स्वतः बघत असतात. दिवाळी म्हटली की त्यांना एक वेगळंच काहीतरी अंगामध्ये संचारतं. इतका आनंद असतो आणि त्यांचा आनंद फक्त बघावा आपण, सगळी काही तयारी तुझे बाबाच करतात. या वेळेला बघ की कुठली तयारी नाही, कुठलं काय नाही, कशात इंटरेस्ट नाही, अगदी बेडवर पडून राहिलेत. काय माहिती किती दिवस हे चालणार. यश म्हणतो, मा अजिबात नाराज होऊ नको, पुढच्या वर्षी तुम्ही दोघं अगदी जल्लोषामध्ये दिवाळी साजरी करणार, यात काही शंकाच नाही. मला आता सावरतो आणि रडू नको असं यश सांगतो. मा म्हणते, यश तू म्हणतोय ते बरोबर आहे, आपण चांगला विचार करू आणि आनंदी राहू, नक्कीच ते बरे होणार. आता यशही हसायला लागलेला असतो आणि माच्या चेहऱ्यावरही आनंद आलेला असतो, कारण मा जर रडत असेल किंवा मा जर दुःखी असेल तर यश हे बघू शकत नाही. यशचं आणि माचं काहीतरी वेगळंच असं बॉन्डिंग असतं. मा यशला समजून घेते आणि यश माला समजून घेत असतो. आता माला सावरलेलं असतं, पुढच्या वर्षी दणक्यात अशी दिवाळी साजरी करा की बाबा आणि तू. माही स्वतःला सावरते आणि जास्त काही आता वाईट वाटून घेत नाही आणि ती आता नॉर्मल झालेली असते. संदीप कुठंय आणि उदय कुठंय, अरे चला पटपट उशीर होतोय. आता उदय सुद्धा आलेला असतो. उदय म्हणतो, अमृता ये ग लवकर. उदय फार आनंदी असतो की त्याला इतकी छान अशी बायको मिळाली अमृता. त्याला माहितीच नसतं ही किती कपटी, कारस्थानी, क्रूर अशी आहे. उदयचे जेव्हा कळेल तेव्हा चांगलेच डोळे उघडतील अमृताच्या बाबतीत. आता मात्र आनंदगडे असतो. आल्या आल्या माच्या पाया पडतो. मा म्हणते, औक्षवंत व्हा. आता तिघांनाही माने बरोबर बसवलेलं असतं आणि आता एकत्र असं उडणं लावायचं असतं, कारण दिवाळी म्हटलं की सगळं काही अगदी सागर संगीत झालं पाहिजे. उठण्यापासून सुरुवात झाली नाही तर ती दिवाळी कुठची. उदय म्हणतो, अगं अमृता चल पटकन, उशीर नको व्हायला दिवाळीच्या दिवशी. हो आले, उशीर वगैरे काय नाही, मी आले की.
मा म्हणते चला चला पटकन बसा आणि इतका उशीर नको रे. अमृता आता औक्षणाचं ताट वगैरे घेऊन आलेली असते. आधी औक्षण कर, मग त्याच्या अंगाला उठणं लाव. तुम्ही आधी सुरुवात करा, मग हे बाकीच्यांचे आपण सुरुवात करूया. अमृता अगदी जल्लोषात आणि आनंदामध्ये आलेली असते. मा म्हणते तुमची पहिली दिवाळी आहे लग्नानंतरची, चला बाई सगळं काही व्यवस्थित असं झालं पाहिजे. आता अमृता सुद्धा खूप आनंदामध्ये आलेली असते. उदयला औक्षण करणार आणि मग उठणं लावणार. आता मा समोर उभी राहते आणि सगळं काही त्यांच्याकडून करून घेते. औक्षण करत असते अमृता. अमृता म्हणते किती टिपिकल आणि किती बोरिंग आहे. एवढे मोठे घोडे झालेत, यांना स्वतःच्या हाताने उठणं लावता येत नाही का? हे उठणं वगैरे आपण लावायचं, हा काय लाडात येण्यासारखा प्रकार आहे. काहीही काढते ही मा. हिला तर अजिबातच काही डोक्याचा भाग नाहीये. म्हणे काय तर नवऱ्याला औक्षण करून उठणं लावायचं. इतके सकाळी उठून कोणी सांगितलं एवढं करायला? विद्या आता लांबून गंमत बघत असते आणि विद्याला खूप असं वाईट वाटतं. विद्या काही बोलल्याशिवाय राहणार नसते, कारण विद्या ती विद्याच असते. विद्या म्हणते सगळे आले, फक्त बिचारी कावेरी बहिणी आली नाही. आता कावेरीचं नाव ऐकलं आणि अमृताला आनंद झाला नाही. अमृताच्या चेहऱ्यावरचा आनंद निघून जातो आणि लगेच राग आलेला असतो. काय ह्या विद्याचं कौतुक चाललंय की कावेरी आली नाही? विद्या काळजी करू नको, मी त्याचं औक्षण करेल आणि उठणंही मीच लावून देईल. नसली कावेरी म्हणून काय झालं, पुढच्या वर्षी लावेल ती. विद्या म्हणते मी औक्षण करून उठणं लावेल, अजिबात टेन्शन घेऊ नको. आता विद्या मान हलवते आणि दे इकडे. अमृताचं औक्षण करून झालेलं असतं. आता अमृताच्या हातून ताट घेते आणि यशला औक्षण करण्यासाठी मा समोर येते. मा औक्षण करणार तेवढ्यात काय लगेच कावेरी दिसते. यश म्हणतो कावेरी? आता मा पटकन मागे वळून बघते. म्हणते कावेरी तू इथे कशी आली? मा त्याची आणि माझी पहिली दिवाळी आहे, मी त्याला उठणं लावायला आलीये. तुम्हाला चालत असेल तर मी उठणं लावणार, नाही म्हटलं तर मी नाही लावणार. कावेरीच्या चेहऱ्यावर जी काही रॅशेस असतात ती सगळी काही गेलेले असतात. असा काय उपाय केलेला असतो, कारण त्या कांजण्या नसतात, काहीतरी रॅशेस आलेले असतात तिला. आता कावेरीचा चेहरा बघून सगळ्यांनाच धक्का बसतो की एका रात्री तिने अशी काय जादू केली की चेहऱ्यावरचं सगळं काही निघून गेलं. कावेरी मोठ्या तोऱ्यामध्ये यशच्या जवळ येऊन उभी राहते उठणं लावण्यासाठी. अमृताच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजलेले असतात. मा म्हणते एका रात्रीत कशा कांजण्या गायब झाल्या? मा त्या कांजण्या नव्हत्या, कुणाची तरी वाईट नजर होती आणि नजर काढली की नजर जाते. तसंच झालं. माझी आणि यशची पहिली दिवाळी चांगली जावी तेही एकत्र, म्हणून देवी आईने रात्रीतून मला बरं केलंय आणि तिचा आशीर्वाद आहे म्हटल्यावर कोण काय करू शकतंय. आता दणक्यात अशी दिवाळी साजरी करते की नाही बघा यशच्या सोबत. मा म्हणते ठीक आहे, आधी यशचं औक्षण कर, मग त्याला उठणं लाव. मा आता औक्षणाचं ताट कावेरीच्या हातात देते आणि मा तिथून निघून गेलेली असते. आता विद्याला बोलवते आणि कावेरी म्हणते की तुम्ही आधी औक्षण करा संदीप भाऊजींचं, मग मी करते. आणि मोठ्या जाऊबाई, गावात वाढलेली मुलगी आहे मी, माझ्यावर परत असे प्रयोग करायचे नाही. कधी तुमच्यावर उलटतीन तुम्हाला कळणारही नाही, कळतंय का? कावेरी नाव आहे माझं. इतके गावठी उपाय माझ्याकडे की सगळे डाव उलटतीन आणि तुझ्यावरच येतील, त्यामुळे माझ्या नादाला लागायचं नाही. विद्याने आता संदीपला औक्षण केलेलं असतं आणि कावेरीकडे ताट देते. तुम्ही औक्षण करा. अमृता बहिणी उठणं लावा की. अहो तुम्ही मोठ्या, तुमचा मान आधी लावा बरं. विद्या आणि कावेरी दोघे असल्यावर अमृताची जिरवणार यात काही शंकाच नसते. अमृता इतकी रागारागा या उदयला उठणं लावत असते, त्याच्या डोळ्यातच उठणं घातलेलं असतं. अमृताचं लक्षच नसतं. अगं काय करतेस? डोळ्यात गेलं. सॉरी चुकून झालं. कावेरी म्हणते मोठ्या जाऊबाई नीट उठणं लावा उदय भाऊजींना. लक्ष कुठे? तुमच्या कामावर लक्ष द्या. हो इथेच आहे माझे लक्ष. अमृता मुद्दाम आता खोटं हसते. छान असा उठणं लावण्याचा कार्यक्रम झालेला असतो, अगदी मस्त. उठणं वगैरे लावून झाल्यावर अमृता फ्रेश झालेली असते आणि टॉवेलने कुठे चेहरा पुसते. जे झालेलं असतं कावेरीला एक्झॅक्टली तेच झालेलं असतं अमृताला. जेव्हा अमृता चेहरा पुसल्यावर आरशात बघते, बापरे हे काय झालं म्हणून जोरात अशी ओरडते. तेवढ्यात यश आणि कावेरी तिच्या समोरून उभा राहतात. काय झालं जाऊबाई, कांजणे आले की काय तुम्हाला? यश म्हणतो काय झालं अमृता, धक्का बसला का? कावेरीला पूजा करता येऊ नये म्हणून हे सगळं काही तू केलं होतं कावेरीच्या सोबत, बरोबर? आणि कावेरीला पूजेचा मान मिळू नये म्हणून तिची साडी वगैरे ही तुलाच दिली माने. आता काय धक्का बसला, तुझा डाव तुझ्यावर उलटला का? त्याला खूप खाज वगैरे येत असते. अमृता घाबरते. कावेरी तुला पण हे झालं, तू कुठचं औषध वापरलं सांग बरं मला जरा, म्हणजे मी पण लगेच बरी होऊन जाईल. अमृता निर्लज्ज असते, अजिबात लाज वगैरे तिला काही नसते. तोंड वर करून कावेरीकडेच औषध मागत असते. आता कावेरी हसायला लागलेली असते. असं कसं, आम्हालाही मजा घेऊ दे की थोडी. तू घेतली ना माझ्या बाबतीत, आता तुझी वेळ, आम्ही तुझी मजा घेणार. सगळ्यात महत्वाचं, पूजेपासून लांब राहिली की चांगलीच गोष्ट आहे की. हा भाग इथेच संपला. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. दिवाळी अशी दणक्यात साजरी करत असतात हे, आणि अमृता एवढं सगळं करून कपटीपणा करायचं काही सोडत नसते.
कावेरीला यशला त्रास होईल शेवटपर्यंत ती प्रयत्न करत असते. आरती झाल्यावर जेव्हा आपण आरती घेतो तेव्हा आरती घेतल्यावर सगळा चेहरा कावेरीचा काळा होणार यासाठी तिने तरतूद केलेली असते. तिचा डाव तिच्यावर उलटवलेला असतो. यशने आणि कावेरीने आरती झाल्यावर मुद्दाम अमृताला जेव्हा आरती देतात, आरती झाल्यावर चेहऱ्यावरून हात फिरवते, पूर्ण चेहरा अमृताचा काळा झालेला असतो. हे कसं झालं? कावेरी म्हणते, हो ना, हे तर माझ्या बाबतीत घडायला हवं होतं, हे तुमच्या बाबतीत झालं. दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा कावेरी आणि यश एकाच वेळेला अमृताला म्हणतात आणि अमृताची चांगली जिरवलेली असते. आता बघूया अमृताची कशी आणि काय काय जिरवतात यश आणि कावेरी. हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.